नमस्कार मित्रांनो, आकार कन्सेप्ट टॉपच्या या सिरीजमध्ये आज आपण भारतीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारत देश स्वतंत्र झाला 1947ला। त्यानंतर 1947 ते 1950 पर्यंत आपल्याला देशामध्ये जे स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्या स्वातंत्र्याला पुढे या देशाला व्यवस्थितरित्या पुढे नेण्यासाठी या देशाचं संविधान जे आहे त्यानुसार काम करणं अभिप्रेत होतं आणि म्हणून तो वेळ आपण घेतला। त्यामध्ये संस्थानांचं विलीनीकरण असेल अशा अनेक प्रसंग त्या काळच्या देशाच्या नेतृत्वासमोर होते आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानानुसार आपल्या देशाचा जो राज्यकारभार आहे तो सुरू झाला। भारत एक प्रजासत्ताक देश म्हणून वाटचाल करू लागला। 1950 पासून तर आज 2023 पर्यंत स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकला जवळपास 75 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि एवढ्या मोठ्या कालावधीनंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये दखल द्यावी लागते। माननीय सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये तात्काळ प्रभावाने दखल घेते। म्हणजे संसदेला कायदा करायला तर निर्देशित करतच आहे, परंतु आत्ता तात्काळ त्याच्यामध्ये संज्ञान घेऊन त्यामध्ये निर्देश दिले जातात। अर्थात या बाबीकडे विशेष गांभीर्यानं माननीय सर्वोच्च न्यायालय ज्या वेळेला बघते तेव्हा हा विषय काय आहे, भारतीय निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त असतात, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर त्यांच्यासोबत असलेले आयुक्त यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये सरकारचा जो काही त्या संदर्भातला निर्णय आहे त्यामध्ये काही प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षामध्ये आलेत का अशी गांभीर्यानं त्यामध्ये दखल घेण्यात आली, एकूण या संदर्भातली कोणती याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकण्यात आलेली होती आणि हे जे घटनापीठ आहे किंवा न्यायालयाचं पीठ आहे यांनी कशा पद्धतीनं त्याबद्दल निर्णय दिला हे आपल्याला आजच्या सत्रामध्ये बघायचं आहे। सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट ऑन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अपॉइंटमेंट्स म्हणजे निवडणूक आयुक्त नियुक्तीवर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आजच्या या सत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः 2019 पासून बऱ्याच अर्थानं बऱ्याच संदर्भानं निवडणूक आयुक्त जे आहे हे चर्चेमध्ये आहे। निवडणूक आयुक्ताने आत्ताच या अगोदर असलेला जो शिवसेना पक्ष होता त्या पक्षातनं बाहेर पडलेला गट श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यानंतर हे शिवसेनेचे जे 2 गट, शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली त्यातनं एक एकनाथ शिंदे गट आणि दुसरा श्री उद्धव ठाकरे गट। श्री एकनाथ शिंदे आणि श्री उद्धव ठाकरे या 2 गटांचा जो संघर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होता त्याची सुनावणी अजून चालूच आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असताना इकडे निवडणूक आयोगाने मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना आणि चिन्ह दिलेलं आहे। त्यामुळं निवडणूक आयोग आणि या आयुक्तांची एकूण कार्यपद्धती या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। दुसरा यातला थोडा गमतीचा भाग मधल्या काळामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं की MPSC राज्यसेवा परीक्षा जी 2023 पासून मुख्य परीक्षा वर्णनात्मक सुरू केलेली आहे ती 2025 पासून लागू करावी। या संदर्भात स्टेटमेंट देत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी असं अनावधानाने स्टेटमेंट दिलं होतं की MPSCच्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा ही 2023 ची 2025 पासून घेण्यात यावी अशा पद्धतीची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केलेली आहे। अर्थात हे अनावधानाने घडलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्टेटमेंट दिलं, परंतु हे व्हायरल झालं आणि गावागावामध्ये निवडणूक आयोग काय आहे याची चर्चा मात्र जोरदार झाली। पुढच्या दिवशी त्यावर निर्णय झाला, आयोगाने निर्णय दिला। अर्थात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आयोगाला विनंती केली होती ते जे काम होतं ते निश्चित झालं। हा गमतीचा भाग बाजूला ठेवूया। एवढ्या साधारणतः 72 ते 73 वर्ष या निर्णय प्रक्रियेला निवडणूक आयोगाच्या सुरू असताना अचानक हा बदल करण्याच्या संदर्भानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पावलं का उचलली, यामध्ये काही चुकीचं घडत होतं का, असे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहेत का आणि आता नेमके बदल काय झालेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। या एकूणच म्हणजे आपलं आत्ता जे काही करंट याच्यामध्ये झालेले बदल आहेत
त्या बदलासह आता समोर काय भूमिका असेल आणि अगोदर निवडणूक आयोगाची एकूण कार्यपद्धती कशी होती, अशा सर्वांगीण पद्धतीनं या सत्राकडे आज आपण बघणार आहोत. सो या संदर्भानं तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो, ते लाईव्ह चॅटमध्ये टाका. त्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. सो निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक जे काही आयुक्त आहेत आणि या संदर्भानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली अत्यंत कडक भूमिका, या सगळ्या बाबतीत आजची ही चर्चा आपण पुढे घेऊन जात आहोत. हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारत निर्वाचन आयोगाचा लोगो आहे. ओके, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. आपल्याला स्वातंत्र्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारता आली असती. आपल्याला विविध पर्याय होते, परंतु एकीकडे सुखी आणि संपन्न असलेला समाज, एकीकडे मध्यमवर्ग असलेला समाज आणि एकीकडे अत्यंत वंचित उपेक्षित असलेला समाज. सो सर्व समाजाला समान पातळीवर विकासाची संधी मिळावी म्हणून आपण लोकशाहीचा स्वीकार केला. सो यामध्ये अभिप्रेत आहे की भारतामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक या पातळीवर प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं आणि हे प्रतिनिधित्व ज्या माध्यमातून मिळणार आहे ते म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था. या लोकशाहीची शासन व्यवस्था पार्लमेंटमध्ये जर तुम्हाला खासदार म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून जायचं असेल किंवा घटक राज्याच्या कायदेमंडळात विधानसभा म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLA किंवा विधान परिषद MLC मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतनं जावं लागतं. निवडणूक आयोग ह्या संपूर्ण प्रक्रियेचं म्हणजे मतदार नोंदणीपासनं तो उमेदवाराला पात्र ठरवण्यापर्यंत, एखाद्या राजकीय पक्षाला चिन्ह देण्यापासून तर त्याचं चिन्ह काढून घेण्यापर्यंत किंवा गोठवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रियेचं नियंत्रण भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाकडे असतं. आणि म्हणून या देशामध्ये प्रत्येक समूहाला प्रतिनिधित्व जर मिळायचं असेल तर हा आयोग निष्पक्ष असणं अनिवार्य आहे. आणि म्हणून हे घटनात्मक आयोग आहे. या आयोगाच्या नियुक्त्या माननीय राष्ट्रपती यांच्या माध्यमातून होतात, परंतु यामध्ये कायदा मंत्र्यांचा काय हस्तक्षेप असतो, माननीय पंतप्रधान कार्यालयाचा काय हस्तक्षेप असतो, या सगळ्यांवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे. सो काय नेमकी घटना आहे ती अगोदर समजून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय घेतला आधी तो समजून घेऊ. त्यानंतर हा निर्णय घेण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाला कुठले प्रश्न समोर आले, म्हणजे काय समस्या होती जेणेकरून ज्या कारणामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला तो प्रश्न समजून घेऊ. आणि त्यानंतर आपण बघू की या अगोदर भारतीय निवडणूक आयोगाची प्रोसिजर कशा पद्धतीनं चालत होती. सो निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आता समितीमार्फत केली जाणार. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. आता हा जो निर्णय झाला या निर्णयाचं संपूर्ण देशभरातनं जे अभ्यास गट आहेत, जे जाणकार आहेत, जे घटना किंवा संविधानाचा अभ्यासकर्ते आहेत, या सर्वांकडून संपूर्ण भारतभर स्वागत होत आहे. सो या संदर्भातले माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश किंवा ज्या संदर्भातला निर्णय घेतलात त्यातल्या प्रमुख बाबी काय काय त्या लक्षात घेऊ. सो निवडणूक आयुक्तांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर निवडणूक आयुक्त कमिशनर ऑफ इलेक्शन कमिशन ओके यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. तुम्हाला माहिती आहे आत्ता काही म्हणजे महिन्यांपूर्वी कायदा मंत्री किरण रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अशा पद्धतीची मागणी किंवा त्यांच्या वक्तव्यातनं आलं होतं की माननीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये एक सरकारचा प्रतिनिधी असावा. आणि तेव्हापासून माननीय सर्वोच्च न्यायालय आणि पार्लमेंट किंवा मंत्री म्हणू आपण, कायदा मंत्री असेल किंवा इकडे उपराष्ट्रपती असेल, यांच्या एकूणच अधिकार आणि त्या संदर्भातला जो काय एक अभ्यासाचा भाग आहे तो प्रकर्षानं पुढे येतोय. सो ती मागणी तर पूर्ण होऊ शकली नाही. ते होईल नाही होईल तो भाग पुढचा आहे. परंतु आत्ता ही बाब प्रकर्षानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केली आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. म्हणजे आता यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त जे आहे यांची नियुक्ती
याची एक समिती असेल ज्यामध्ये माननीय पंतप्रधान असतील, त्यानंतर विरोधी पक्षाचा नेता असेल. आता आपण पाहतो की 2014 पासून विरोधी पक्षनेत्यापदासाठी लागणारं संख्याबळच नाही आहे पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये. सो अशा परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात मोठ्या पक्षाचा जो नेता असेल, ओके, त्याच्याकडे ते खाली आहेच तो पॉईंट. आणि तिसरं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, म्हणजे न्यायाधीशांपैकी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यामध्ये असेल. यांची समिती शिफारस करेल आणि त्यानंतर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करेल. दुसरं, विरोधी पक्षनेते, इथे परत माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही संदेह याच्यामध्ये ठेवलेला नाही. बघा, विरोधी पक्षनेता नसेल तेव्हा संसदेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष जो असेल त्यांचा सदस्य या समितीचा सदस्य असेल. हे सुद्धा न्यायालयाने इथे स्पष्ट केलंय. पुढचा पॉईंट बघा, निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनवण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत की अशा पद्धतीचा नवीन कायदा, अर्थात कायदा बनवणं हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं काम नाही, ते संसदेचं काम आहे. सो असा कायदा संसदेने पारित करावा अशा पद्धतीची सूचना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. आता तोपर्यंत असा कायदा करावा म्हणजे आता याला पण कालावधी दिलेला नाही आहे. मग तो ग्रीन एरिया मिळतो, तिथे पण वेगवेगळे मार्ग शोधले जाऊ शकतात. म्हणून तिथे पण सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं नमूद केलेलं आहे, जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्ताची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती हेच आता निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची शिफारस करू शकेल. तोपर्यंत संसदेने कायदा तयार करावा हे सुद्धा स्पष्ट केलंय. म्हणजे समोर कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त निवडले जातील यासाठी कायदा तर तयार करायचाच आहे, परंतु आजपासून कशा पद्धतीनं बदल होईल हे तात्काळ प्रभावानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने इथे निर्देशित केलेलं आहे. सो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की 1950 पासून जे चालू होतं परंपरागत पद्धतीनं, म्हणजे आता इथे काही आपण कुठल्या पक्षाच्या विरोधात, म्हणजे आता सध्या NDA गव्हर्नमेंट आहे किंवा BJPचं गव्हर्नमेंट आहे, याच्या अगोदर UPAचं गव्हर्नमेंट आहे, हा विषयच नाही. इथे देशापेक्षा कुठलाही पक्ष मोठा नाही आहे, कुठलाही व्यक्ती मोठा नाही आहे. हा देशच इथे असलेली सार्वभौम जनता आणि या जनतेच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणारा हा देशापेक्षा कोणीही मोठं नाही. त्यामुळे आपण कुठल्या पक्षाच्या संदर्भात बोलतच नाही आहे. इथे मुद्दा आहे की हा देश जर पुढे सर्व लोकांचं कल्याण करणारा सर्वांचा देश म्हणून पुढे जायचं असेल तर या देशाचा जो संविधानिक ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये जाणारे जे पदाधिकारी आहे तिथली प्रक्रिया सुदृढ असणं अनिवार्य आहे. बरं, काय अशी बाब आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली ज्यामुळं तात्काळ प्रभावानं हा निर्णय घेण्याच्या संदर्भानं पावलं उचलण्यात आली? बघा, हे अरुण गोयल आहेत, हे पंजाब कॅडरचे IAS अधिकारी आहेत. अरुण गोयल हे पंजाब कॅडरचे IAS अधिकारी आहे. यांची जी काही निवृत्ती होती त्या निवृत्तीच्या अगोदर, म्हणजे यांचं जे रिटायरमेंट होतं त्याच्या अगोदर यांनी स्वेच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेतली. VRS घेतली ज्या दिवशी सेकंड डेला, म्हणजे ज्या दिवशी यांनी VRS घेतली त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी. आता याच्या अगोदरचा आणखी थोडासा एक तुम्हाला याच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगतो, त्यानंतर मी इकडे येतो. याच्या अगोदरची पार्श्वभूमी बघा काय आहे. एक ADR म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. ADR ऑर्गनायझेशन म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. सो हे जे ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशननी आपल्या देशामध्ये ज्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका घेणारा जो निर्वाचन आयोग आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली होती की यांची जी नियुक्ती आहे ती पारदर्शक पद्धतीनं व्हायला हवी. म्हणजे सरकारला आपला आयोग, आपला आयुक्त, आपल्याला हवं तसं निर्णय घेणारा आयुक्त अशा प्रक्रियेतनं जर देश जाणार असेल तर इथे लोकशाही व्यवस्थित लोकशाही पद्धतीनं लोकांची निवड होऊ शकणार नाही. सो ज्यांना हवे तेव्हा त्यावेळेला इलेक्शन डिक्लेअर केले जातील, हवे त्यांच्या रॅल्या रोखल्या जातील, ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या रॅलीला परमिशन दिली जाईल. अशा अनेक पक्षपाती जर निर्णय त्या देशामध्ये होत असेल तर तिथे लोकशाही यशस्वीरित्या पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून या संदर्भात जो याचिका दाखल केली होती, कोणी केली होती? ज्येष्ठ विधितज्ञ प्रशांत भूषण,
डॉक्टर जया ठाकूर, अश्विनी कुमार उपाध्याय यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती की निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहे यांची नियुक्ती व्यवस्थित झाली पाहिजे, त्याचा एक व्यवस्थित पॅटर्न असावा, एक नियमावली असावी आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता कशी राहील या संदर्भातली ही याचिका होती। या याचिकेची सुनावणी सुरू होती। सुनावणी चालू असताना ऑलरेडी निवडणूक आयुक्ताचं पद 3 महिन्यापासून रिक्त होतं। अशा परिस्थितीमध्ये अचानक अरुण गोयल एक दिवस रिटायरमेंट घेतात, म्हणजे VRS घेतात। VRS घेतल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांच्या राजीनाम्याचं जे काही अर्ज आहे तो मंजूर केला जातो। म्हणजे पंजाब कॅडरचे IAS आहेत तिथूनही मंजूर होतो, केंद्र सरकारकडनंही मंजूर होतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कायदा मंत्रालयाकडनं टोटल निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदासाठी 40 आवेदनं आलेली असतात। या 40 पैकी 4 आवेदनं फायनल केली जातात। या 4 आवेदनामध्ये जे काय 4 निवडणूक आयुक्त होऊ शकतील असे कॅन्डिडेट्स असतात, त्यापैकी सगळ्यात कमी वय असलेला जे कॅन्डिडेट होते त्यांचं नाव होतं अरुण गोयल। अरुण गोयल यांचं नाव कायदा मंत्रालयाकडनं माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवलं जातं की ही व्यक्ती या 40 पैकी जे 4 कॅन्डिडेट सिलेक्ट केले त्या 4 पैकी सगळ्यात योग्य आहे। ओके, बरं, त्याच दिवशी माननीय पंतप्रधान कार्यालय एवढं गतिमान पद्धतीनं काम करतं की त्यावर निर्णय घेतं आणि पुढे जाऊन त्याच दिवशी माननीय राष्ट्रपती कार्यालय सुद्धा त्या पदाला मंजुरी देतं। सो ऑलरेडी ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये या संदर्भात सुनावणी सुरू आहे की कशा पद्धतीनं निवडणूक आयुक्तांना नियुक्त केलं पाहिजे, त्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये कशी ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे। आणि त्याच दिवशी सुनावणी चालू असताना अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाते अशा पद्धतीची वार्ता येते। सो ही माहिती झाल्याबरोबर यातील जे काही न्यायमूर्ती असतात ह्या घटनापीठातले की जे या याचिकेवर सुनावणी करत असतात, त्यातील न्यायमूर्ती अजय रस्तोगी व यांची इतर जी माननीय न्यायमूर्तींची टीम असते ही सरकारला त्यावर प्रश्न विचारते की तुम्ही कुठल्या आधारावर अरुण गोयल यांची 24 तासामध्ये नियुक्ती केली, या नियुक्तीचे निकष काय होते, तुम्ही 40 पैकी श्री अरुण गोयल यांनाच कसं नियुक्त केलं। बरं, अरुण गोयल यांना नियुक्त करताना म्हणजे IAS अधिकारी रिटायर्ड झाल्यानंतर पुढे जो 3 महिने कुठलंही महत्त्वाचं घटनात्मक पद घेता येणार नाही अशी जी अट होती ती सुद्धा शिथिल केली जाते। ही शिथिल केल्यानंतर म्हणजे अरुण गोयल यांना कसं माहीत आहे की दुसऱ्या दिवशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून रिटायरमेंट होणार आहे, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होणार आहे, चुकीनं रिटायरमेंट शब्द आला। सो रिटायरमेंट VRS म्हणून घेतली, सेकंड डेला यांना नियुक्तीचा आदेश मिळाला आहे। सो एकूणच ही प्रक्रिया सरकारने त्यावर उत्तर दिलं की परंपरागत पद्धतीनं जसं चालत आलंय, अर्थात या अगोदरही हे असं चालत आलं असेल, सो त्यावर तसं जुजबी उत्तर देण्यात आलं। या उत्तरानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं समाधान झालं नाही आणि त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला की आता यानंतर माननीय पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षाचे नेते यांची एक समिती असेल। ही समिती आलेल्या आवेदनापैकी कोणाला निवडणूक आयुक्त म्हणून अपॉइंट करायचं या संदर्भात निवड करेल आणि त्याची शिफारस माननीय राष्ट्रपतीकडे करेल। म्हणजे या अगोदर कसं चालत होतं, कायदा मंत्रालय माननीय पंतप्रधान यांच्याकडे शिफारस करणार आणि तिथून डायरेक्ट राष्ट्रपतींकडनं ऑर्डर काढली जाणार। सो हे यापुढे होणार नाही अशा पद्धतीचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे। सो या निर्णयाच्या अनुषंगानं या अगोदर, आता आणि भविष्याचे काही प्रश्न उपस्थित होतात। पहिला प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयुक्त नियुक्तीमध्ये सरकारचा हस्तक्षेप प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पर्टिक्युलर पर्सन या पदावर जावा या दृष्टिकोनातनं होत होता का? सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक आयोगाबाबत निर्णय घ्यावा का लागला? काच माननीय सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये संज्ञान घ्यावं लागलं? कारण सर्वोच्च न्यायालयाचं काम कायदा करणं नाही, त्या कायद्याचं रक्षण होत आहे का हे बघण्याचं काम आहे। सो का घ्यावं लागलं? आपण जसं म्हणतो की आपल्या देशाची जी डेमोक्रेसी आहे त्या डेमोक्रेसीला आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो। मग ही मदर ऑफ डेमोक्रेसी चालवणं जे घटनात्मक आपल्या देशाचे मेन पिलर आहे, आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या देशाचं न्यायमंडळ आहे, आपल्या देशाचं कायदेमंडळ आहे। जर मग मदर ऑफ डेमोक्रेसीला
पॉवर ऑफ फादर आपल्या हातामध्ये घेऊन चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर कुठेतरी ही लोकशाही या संदर्भानं अडचणीत येऊ शकते का, असाही प्रश्न या संदर्भानं पुढे येतो. समोर काय होणार, यासोबतच आत्तापर्यंत काय होत होते हेही महत्त्वाचा प्रश्न येतो की जर अरुण गोयल सारख्या व्यक्तीला एक दिवस अगोदर रिटायरमेंट, दुसऱ्या दिवशी 24 तासामध्ये त्यांचा राजीनामा मंजूर होतोय, 3 महिन्याचा जो काही त्यानंतरचा कालावधी असतो की ज्या कालावधीमध्ये त्यांना कुठलंही घटनात्मक महत्त्वाचं पद घेता येणार नाही ही अटही शिथिल होते, त्यांची नियुक्ती कायदा मंत्रालय करतं, त्यानंतर पंतप्रधान कार्यालय स्वीकृती देतं आणि त्याच दिवशी राष्ट्रपती कार्यालय सुद्धा मंजुरी देतं. एवढं गतिमान सरकार जर इतर सगळ्या म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे, त्यासाठी सरकारने अनेक इन्शुरन्स कंपन्या अपॉइंट केल्यात, सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी त्याचे प्रीमियम शेतकऱ्यांकडून घेतलेत, परंतु आता जर दुष्काळ होत असेल तर त्या शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपन्यांकडे खेटे मारावे लागतात. 2-2, 3-3 महिने होतात तरी त्यांना कुठलाही त्याचा मोबदला मिळत नाही. आणि अशा अनेक प्रश्न आहे. सरकार जर बाकी ठिकाणी पण असंच गतिमान असेल तर या देशाचा फार गतिमान पद्धतीने विकास होऊ शकतो. सो आपला माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे का, आपला निवडणूक आयोग असला पाहिजे का, आपला आयोग, आपला माणूस, आपला आयुक्त, हे समीकरण जर पुढे राहिलं तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा आयोगाने यामध्ये विचारला आहे. आणि दुसरा एक प्रश्न त्यामध्ये हा पण विचारला आहे की नेमकं ब्युरोक्रॅट्स यांनाच का या ठिकाणी अपॉइंट केलं जातं. अर्थात त्याच्यामध्ये हे पण उत्तर असू शकतं की निवडणूक प्रक्रिया कशी राबवावी याचा प्रत्यक्ष अनुभव ब्युरोक्रॅट्सला असतो. ओके, सो आता आपण हे पण बघू की भारतीय निवडणूक आयोगाची आपली एकूण प्रोसिजर कशी होती. बदल तर झाला आहे आता, त्यानंतर कायदा बनेल, त्याप्रमाणे निश्चित या कायद्याचं स्वागत माननीय पंतप्रधान आणि कायदा मंत्रालय हे सुद्धा करेल. या देशामध्ये ट्रान्सपरन्सी असावी, देशामध्ये निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, प्रत्येकाला निवडणुकीमध्ये सहभागी होता यावं, प्रत्येकाला देशाच्या विकासामध्ये योगदान देता यावं. आणि अशा पारदर्शक निवडणुका घेण्याची जर अशा पद्धतीची संमती होत असेल तर याला कोणीही विरोध करू शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तर विरोध कोणीही करू शकणार नाही. सो निवडणूक आयोग काय आहे ते जरा थोडक्यामध्ये अभ्यासाच्या पार्टकडे आता थोडं वळू. सो आतापर्यंत आपण बघितलं की काय बदल झाला, आता बघू की आपला निवडणूक आयोग काय आहे आणि त्याची काय कामं आणि कर्तव्य आहेत. बघा, भारताने प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आपल्याकडे अनेक ऑप्शन होते, परंतु सर्वांना म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल आपण भांडवलवादी व्यवस्थेचा स्वीकार केला असता, आज लोकशाहीमध्ये पण आपण पाहतो की 100-200 माणसांकडेच आर्थिक सत्ता एकवटलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांच्या भागातनं कोणाला पार्लमेंटमध्ये जाण्याला प्रतिनिधित्वच मिळालं नसतं. आणि म्हणून आपल्या देशाच्या धोरणकर्त्यांनी, त्यामध्ये महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, ही सगळी जी मंडळी होती, लाल बहादूर शास्त्री, या सगळ्यांनी देशाच्या एकूणच भविष्याचा विचार करून एकूण अत्यंत समर्पणानं काम केलं आहे. आणि त्याची फळं पाहतोय 75 वर्षानंतर की जगातला सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र असलेला आपला देश, आपल्या देशासोबत पाकिस्तानही स्वतंत्र झाला, आपल्यासोबत तिकडे चायनाही स्वतंत्र झाला, अनेक देश स्वतंत्र झाले. पण ज्या गतीनं लोकशाही आपल्या देशामध्ये विकसित झाली, तो जो वेग आहे तो अत्यंत सकारात्मकरित्या आपण मेंटेन केलेला आहे असं म्हणता येईल. सो आपण लोकशाहीचा स्वीकार केला, त्यामध्ये लोकनीती आपले प्रतिनिधी, त्यामध्ये लोक आपले प्रतिनिधी निवडणुकीच्या प्रक्रियेतनं पार्लमेंटमध्ये पाठवतील, घटक राज्य कायदेमंडळाकडे पाठव. ही जी निवडणूक प्रक्रिया आहे हे घेण्याचं काम, मुक्त आणि न्याय, फ्री अँड फेअर निवडणूक घेण्याचं जे काम आहे ते निवडणूक आयोगाकडे असेल. आणि हे काम स्वतंत्र आणि कायमस्वरूपी या आयोगाकडे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 320 नुसार देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे एक घटनात्मक आयोग आहे, यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणं अभिप्रेत नाही आहे. ओके, आणि मग ते होऊ नये अशी व्यवस्था आपल्या संविधानाने ऑलरेडी केलेली आहे. भारतीय निवडणूक आयोग हा अखिल भारतीय आयोग आहे. म्हणजे आपल्या देशात म्हणजे राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट ज्याला म्हणतो आपण, राज्यांचा संघ असलेला भारत, त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि प्रांत म्हणजे राज्य, त्या राज्यांच्या विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम हे निर्वाचन म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचं आहे. ओके, परंतु यामध्ये पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत नाही, त्यासाठी स्वतंत्र राज्यांचे किंवा प्रांतांचे आयोगसुद्धा आहेत. यासाठी आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केलेली आहे. पुढे जाऊ. आता याची रचना कशी आहे,
रचनेमधले काही बदल आपण जे पार्ट आहेत ते लक्षात घेऊ. 324 मध्ये भारतीय संविधानाच्या निवडणूक आयोगाच्या रचनेशी संबंधित पुढील महत्त्वाच्या तरतुदी आहेत. निवडणूक आयोग पुढील बाबीचे पर्यवेक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करेल. सुपरविजन, डिरेक्शन अँड कंट्रोल असेल. कशा बाबतीत? संसदेच्या व प्रत्येक राज्य विधिमंडळाच्या सर्व निवडणुका पार करणे, त्यासाठी मतदान याद्या तयार करणे. नंबर 1. नंबर 2, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडणे. ओके, जे घटनात्मक अत्यंत महत्त्वाची पदं आहेत. यावरून निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या सुद्धा निवडणुका पार पाडल्या जातात. ती त्यांची जबाबदारी असेल. पुढे निवडणूक आयोग हा निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ओके, चीफ इलेक्शन कमिशनर, आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येने अन्य निवडणूक आयुक्त म्हणजे अदर इलेक्शन कमिशनर्स यांना मिळून बनलेला असेल. ओके, आता याच्यामध्ये पण बदल होता. आधी एकच व्यक्ती मुख्य निवडणूक आयुक्त होता, मधल्या काळात 2 झाले, आणि आता त्यापेक्षा म्हणजे 2+1 अशी स्थिती आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाईल. अर्थात शिफारस कायदा मंत्री, पंतप्रधान कार्यालय, आणि मग फायनल मोहर. जसं आपल्या संविधानामध्ये आहे ना की राष्ट्रपती हे देशाचे म्हणजे घटनात्मक प्रमुख असतील, परंतु म्हणजे राष्ट्रपतीच्या नावाने कायदा तयार होईल, राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा राज्यकारभार चालेल, परंतु हे अधिकार त्यांना पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतील. ह्या एका लाईनने राष्ट्रपतीचे असलेले संपूर्ण अधिकार वास्तविकता पंतप्रधानांच्या हातामध्ये देऊन टाकलेत. ओके, सो ही आपली घटनात्मक फ्रेम आहे ज्याचा आपल्याला इंडियन पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्हाला माहिती असेलच. ओके, आता तिसरा पॉईंट बघा. अन्य निवडणूक आयुक्त म्हणजे इतर अदर जे इलेक्शन कमिशनर्स आहेत, या आयुक्तांची नेमणूक करण्यात आल्यास मुख्य निवडणूक आयुक्त हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करतील. ओके, आता या संदर्भामध्ये आणखी काही याच्या संदर्भातल्या काही तरतुदी आहेत, काही त्याच्यातले ग्रीन एरियाज आहेत, आणि काही त्यातल्या महत्त्वाच्या अटी आहेत. 5वा पॉईंट बघा. निवडणूक आयुक्त आणि प्रादेशिक आयुक्त यांच्या सेवासरती व पदावधी म्हणजे त्यांचा कालावधी किती असेल, राष्ट्रपतींनी निर्धारित केल्याप्रमाणे राहतील. मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्याची पद्धत व त्याची कारणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या प्रोसेससारखी असेल. म्हणजे महाभियोगासारखी प्रक्रिया असेल. संसदेमध्ये त्यासाठी बहुमत असावं लागेल आणि त्याशिवाय ते करता येणार नाही. 6वा पॉईंट बघा. राष्ट्रपती किंवा राज्यपाल निवडणूक आयोग किंवा प्रादेशिक आयुक्तास मदत करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देईल. ओके, पुढे जाऊ. आता निवडणूक आयोग बहुसदस्यीय आयोग म्हणजे मल्टी मेंबर कमिशन कधी झालं हे बघा. 1950 ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग एक सदस्यीय आयोग होता. सिंगल मेंबर बॉडी इलेक्शन कमिशनरची होती. ओके, हां, म्हणून या पुढच्या काळामध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताचा जो समावेश होता एक सिंगल बॉडी अशा पद्धतीचा होता, परंतु पुढच्या काळामध्ये त्यामध्ये बदल झाला. 16 ऑक्टोबर 1989 रोजी राष्ट्रपतींनी 2 अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली. ओके, या काळामध्ये काय झालं होतं की आपलं मतदानाचं जे वय आहे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं होतं, आणि त्यामुळे जो कामाचा व्याप वाढला ती बाब लक्षात घेता अन्य निवडणूक आयोगाच्या म्हणजे या कामाचं ओझं कमी व्हावं यासाठी निवडणूक आयोग बहुसदस्यीय आयोग बनला, आणि त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 अन्य आयुक्त जे आहे यांचा समावेश झाला. पुढे मात्र परत याच्यामध्ये बदल झाला. जानेवारी 1990 मध्ये 2 अन्य निवडणूक आयुक्तांची पदं रद्द करण्यात आली. 2 निवडणूक आयोगांची पदं जी आहे ती रद्द करण्यात आली, आणि पुन्हा एक सदस्यीय बॉडी राहिली. त्याच्यानंतर परत ऑक्टोबर 93 मध्ये, आता हे ऑक्टोबर 93 म्हणजे हा कालखंड अटलजींचा कालखंड आहे. तुम्हाला माहिती आहे याच पुढच्या त्याच्यावर आपण की पुढं वेगळं डिटेल बोलू. ओके, या काळामध्ये पक्षांतर बंदीचे काही अमेंडमेंट त्या काळामध्ये झालेले होते. सो पुढे राष्ट्रपतींनी पुन्हा 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक करून आयोगास बहुसदस्यीय बनवलं. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय आयोग आहे. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यासोबत इतर निवडणूक आयुक्त अशी आता सध्याची परिस्थिती आहे. चला पुढे जाऊ.
निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य. आता या संदर्भात अनेक महत्त्वाचे पॉईंट आहेत. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य निष्पक्ष कार्य सुनिश्चित करण्यासाठी कलम 324 मध्ये पुढील तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. नंबर 1, पदावधीची सुरक्षा आहे. म्हणजे त्यांना पदावरून जर काढायचं असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताचा ठराव पारित केल्यासच त्यांना पदावरून दूर करता येईल, त्याशिवाय करता येणार नाही. नंबर 2, मुख्य निवडणूक आयोगाच्या ज्या सेवा सरती त्यांना हानिकारक होईल असा बदल करता येणार नाही नियुक्तीनंतर. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, अन्य निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक म्हणजे राज्यातील आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीशिवाय दूर करता येणार नाही. म्हणजे जर समजा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांनी अशी शिफारस केली की या राज्याचे निवडणूक आयुक्त हटवायचे आहेत, तसं करता येणार नाही. त्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस लागेल. ओके, पुढे जाऊ. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीशिवाय किंवा परमिशनशिवाय ते करता येणार नाही. आता निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, पुढे जाऊ. घटनेने वरील पद्धतीने आयोगाचे स्वातंत्र्य साध्य करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्यात काही ग्रीन एरिया आहे. आता हे ग्रीन एरिया कोणते आहेत ते बघा. नंबर 1, घटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांसाठी कायदेविषयक, शैक्षणिक, प्रशासकीय किंवा न्यायिक अशी कोणतीही पात्रता सांगितलेली नाही. म्हणजे इथे ब्युरोक्रॅट्सलाही अपॉइंट करता येईल. जर समजा कायदा मंत्रालयाने एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस केली तर ते व्यक्ती निवडणूक आयुक्त होऊ शकतील. जसं आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरच्या नियुक्ती संदर्भात घ्या. जनरली आत्तापर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जे काही व्यक्ती आलेले आहेत, जसं डॉक्टर मनमोहन सिंग सर हे ग्रेट इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रज्ञ होते. रघुनाथ राजन घ्या, हे अर्थशास्त्राशी संबंधित किंवा आर्थिक बाबीवर ज्यांचा अभ्यास करिअर राहिलेले अशाच व्यक्तींना. आता शक्तिकांत दास जे आहेत यांचं कुठलंही आर्थिक किंवा अर्थशास्त्राशी संबंधित बॅकग्राऊंड नाही आहे, तर त्यांना अपॉइंट केलं गेलं. सो हा एक ग्रीन एरिया आहे की जिथे सरकारला वाटते की आपल्या हिताचा व्यक्ती आहे, याला इथे अपॉइंट केल्या जाण्याची शक्यता आहे. आपण तसा काही दावा करत नाही. नंबर 2, घटनेने त्यांचा पदावधी निश्चित केलेला नाही की एवढ्याच कालावधी असेल. म्हणजे एखादा व्यक्तीला जर पदावरून हटवायचं असेल तर तिकडे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीनुसार त्यांना हटवता येऊ शकेल. घटनेने निवृत्त झालेल्या निवडणूक आयोगाच्या सदस्यांना निवृत्तीनंतरच्या सरकारी नेमणुकीपासून प्रतिबंधित केलेलं नाही. ओके, आता हे आपल्याला वाचायला सोपं जरी वाटत असलं तरी आत्ता तुम्ही पाहताय की ज्या व्यक्तींनी सरकारला हितकारक होईल असे निर्णय दिलेत, अशा व्यक्तींच्या नंतर राज्यपाल म्हणून झालेल्या अपॉइंटमेंटसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ गोगोई सर असतील न्यायमूर्ती, उदाहरणार्थ आणखी अनेक आहेत, तुम्ही अभ्यास करतायत त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे. सो अशा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला परत जर समजा एखाद्या पदाच्या म्हणजे आमिष आहे किंवा दाखवल्या गेलं तर तिथे चुकीचे निर्णय होण्याचे चान्सेस असतात. सो हे ग्रीन एरियासुद्धा यामध्ये आहेत की जिथे शंकेला वाव आहे. चला पुढे. आता अधिकार व कार्य काय आहेत ते जरा समजून घेऊ. मतदाराच्या याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, मतदारसंघाची नोंदणी करणे, तारखा वेळापत्रक जाहीर करणे. आता मुंबईमध्ये इलेक्शन घ्या सुरू आहे, परंतु हे डिक्लेअर करायचं काम जे आहे हे राज्य निवडणूक आयोगाचं जरी असलं तरी अप्रत्यक्षरित्या कुठेतरी सरकारच्या हस्तक्षेप इथे होतो, अशा पद्धतीचे आरोप होताना आपण अनेक बातम्यांच्या माध्यमातून वाचत असतो. नामांकन पत्रिकेची छाननी असेल, निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची पाळावयाची आचारसंहिता असेल. आचारसंहिता म्हटलं की TN सेशन सर आठवतात. म्हणजे कितीक निवडणूक आयुक्त आजपर्यंत या देशामध्ये झाले असतील, परंतु TN सेशन सरांचं नाव आजही सगळ्यांच्या लक्षात येतं. एखादा निवडणूक आयुक्त काय असू शकतो आणि प्रशासनाची किंवा या एकूणच प्रशासकीय यंत्रणेची कायदा राबवण्याची स्ट्रेंथ किंवा सामर्थ्य काय असू शकतं हे TN सेशन सरांनी दाखवून दिलं. सो असे जर आयुक्त आपल्या देशाला लाभले तर फ्री अँड फेअर इलेक्शन्स या देशामध्ये जे होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. या देशाला असं अपेक्षित आहे की एखादा निवडणूक आयुक्त या देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न विचारू शकला पाहिजे. एवढी घटनात्मक मूल्य या पदांच्या ठायी आहेत. ओके, चला. निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांच्या धोरणांच्या प्रचारांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे. ओके, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांना निवडणूक चिन्ह प्रदान करणे. ओके, आता काढून घेणे पण आहे पुढे, ते पण सांगतोय जरा बघा. राजकीय पक्षांना मान्यता, निवडणूक चिन्ह देणे, तक्रारींचं निवारण करणे, राजकीय पक्षांची नोंदणी करणे,
मतदान केंद्र ताब्यात घेणे, इतर अनियमितता वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ओके, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला इकडे आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. एखाद्या पक्षाची मान्यता जर समजा त्या पक्षातील एखादा गट फुटून बाहेर जात असेल तर ते गोठवणं, जसं आता याच्यात 2-3 प्रकार आहे. काँग्रेस पक्ष फुटला होता इंदिराजींच्या काळात, कॉम्रेड आणि इंदिरा गांधी, त्यावेळेला त्यांचं गाय आणि वासरू बैलजोडी होतं, त्यानंतर गाय आणि वासरू दिलं, मग आय काँग्रेसला पुढे पंजा देण्यात आलं. सो मुख्य चिन्ह हे गोठवलं जातं, आतापर्यंतचा इतिहास आहे. पुढे रामविलास पासवानचा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान आणि ते त्यांचे भाऊ पार्श्वतीनाथ काहीतरी नाव आहे त्यांचं, सो या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळेला ते जे काही बंगला का घर त्यांचं चिन्ह होतं ते गोठवण्यात आलं होतं. आत्ता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर शिवसेना जो मूळ पक्ष होता आधी श्री उद्धव ठाकरे यांचा, त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. कारण आत्तापर्यंत जो काही निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा प्रक्रियेचा भाग राहिलेला आहे त्याला कुठेतरी डावलण्यात आल्याचा आरोपसुद्धा त्यांच्याकडनं होतोय की फुटून गेलेल्या गटाला, ज्यांच्यावर ऑलरेडी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हेअरिंग चालू आहे, त्या गटाला मूळ पक्ष आणि चिन्हाची मान्यता दिली जाते, हा पक्षपात आहे असा त्यांचा आरोप आहे. ओके, सो यामुळं सध्या निवडणूक आयोगाचं जे काय म्हणेल मी की यांच्या कार्यपद्धतीवर सगळीकडनं प्रश्न उपस्थित होत आहे, अशी एकूणच परिस्थिती आहे. चला, सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये संज्ञान घेतल्यामुळं हा जो मूळ मुद्दा आहे तो यामुळं चर्चेला आला आणि म्हणून यावर बऱ्याचदा काही प्रश्न लेक्चरमध्येही उठत होते, म्हणून एक स्पेशल सेशन यावर जे आहे ते घेतलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, त्याच्यावर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. चला, सो हां, तुमचे क्वेश्चन्स असतील तर त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सो मित्रांनो, आपल्या देशामध्ये जर समजा फ्री अँड फेअर इलेक्शन्स घ्यायचे असतील तर त्यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणूक आयोग मग देशामध्ये कोणाचंही राज्य येऊ द्या, आपल्याला माहिती आहे देशामध्ये काँग्रेसचं अनेक वर्ष राज्य राहिलं, कुठलीही सत्ता ही ताम्रपट घेऊन येत नसते. कुठलाही व्यक्ती, मग तो पंतप्रधान असू द्या की देशाचा पंतप्रधान असू द्या, राष्ट्रपती असू द्या की राज्याचा मुख्यमंत्री असू द्या, तोही सत्तेचा अमरपट्टा बांधून येत नाही. सत्ता ही येते व जात असते. परंतु या सत्तेच्या एकूण स्पर्धेमध्ये ज्यावेळेला त्या पदावर असलेल्या व्यक्तीला असं वाटायला लागते की माझ्याकडे असलेली सत्ता कधी जाऊच नाही, हे ज्या दिवशी वाटणं सुरू होतं त्यावेळेला ती सत्ता कशी टिकवता येईल यासाठी अशा अनेक ऑर्गनायझेशनचा चुकीचा वापर करण्याचा पायंडा हा सुरू होतो. अशा स्थितीमध्ये एक जागृत नागरिक म्हणून, एक जागृत अभ्यासक म्हणून, एक विधितज्ञ किंवा एखादे वकील म्हणून किंवा सर्वोच्च न्यायालयातील माननीय न्यायाधीश म्हणून प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य असतं की जे चुकीचं चाललंय त्याच्यावर बोलल्या गेलं पाहिजे, त्याला उघड केलं पाहिजे आणि देश हा लोकशाही व्यवस्थेनं पुढे कसा जाईल, प्रत्येक भारतीय व्यक्तीला या देशातील व्यवस्थेमध्ये सहभागी कसं होता येईल, अर्थात ते व्हायचं असेल तर त्यासाठीच निवडणूक आयोग आहे. आणि म्हणून निवडणूक आयोग हा निष्पक्ष असणं अत्यंत अनिवार्य आहे. न्यायव्यवस्था निष्पक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. का आवश्यक आहे ते सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ, शासन म्हणजे कोण? पार्लमेंट किंवा घटक राज्याचं कायदेमंडळ. घटक राज्याचं कायदेमंडळ या देशामध्ये बजेट कसं असणार, कुठे कोणते प्रकल्प होणार, लोकांकडून किती टॅक्स घेतला जाणार, हे संपूर्ण धोरणात्मक निर्णय घेत असतं. या धोरणात्मक निर्णयानंतर त्याचे कायदे तयार करत असतं. म्हणजे प्रमुख धोरणात्मक निर्णय घेणारी व्यवस्था म्हणजे देशाची शासन व्यवस्था, मग ती केंद्रातली असू द्या की राज्यातली असू द्या. दुसरं असतं प्रशासन. हे केंद्रामध्ये म्हणजे आपण केंद्र म्हणा की संघ शासन म्हणू आपण त्याला, किंवा राज्यामध्ये जे शासन निर्णय घेतं त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासनाचं असतं. मग ते महसूल प्रशासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रशासन असेल. आता जर शासन आणि प्रशासन एकत्र आलं, उदाहरणार्थ कल्पना करा की शासनाने ठरवलं की फॉर एक्झाम्पल पुणे जिल्ह्यामध्ये माळीण येथे दुर्घटना घडली आहे आणि तिथे जे काही लोकांचं नुकसान झालं आहे त्यांना एवढे जे काही मदत निधी आहे तो द्यायचा आहे आणि त्या अंमलबजावणीचं काम प्रशासनाला दिलं. आणि जर समजा प्रशासनाने ते काम केलं नाही आणि याला जर शासनाचा सपोर्ट असेल, आता लोकांनी काय करायचं? अर्थात असं घडलेलं नाही. माळीण इथे जे काही दुर्घटना घडली त्यावेळेला सौरभ राव सर तिथे कलेक्टर होते, खूप चांगलं काम तिथे झालं. मी उदाहरण म्हणून घेतलं याला. तर अशा वेळेला लोकांना न्यायालय हा एकमेव मार्ग असतो की तिथे जाऊन ते दाद मागू शकतात.
आता दुसरं जे होत आहे ते उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला पाहिजे. आता शासन काय करते, कंपन्यांना म्हणते की तुम्ही शेतकऱ्यांचा विमा काढा. ओके, मग शेतकरी काय करतात, त्या पिकानुसार त्या विमा कंपनीला जे काय प्रीमियम आहे ते भरतात. आता इथे शासनाने काय केलं, व्यवस्था निर्माण करून दिली. शेतकरी आणि एखादी XYZ कंपनी, कुठली कंपनी घ्या, अदानी घ्या, अंबानी घ्या, आता या कंपन्या प्रीमियम गोळा करण्यासाठी आपलं सिस्टम वापरतात. त्यानंतर जे काय नुकसान होतं त्या नुकसानाचं जे काय अपलोड करा, इमेज अपलोड करा, त्याचे पंचनामे करा, यामध्ये शासनाच्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा रोल असतो. कल्पना करा, एखाद्या तालुक्याचा अधिकारीच कंपनीशी सेटल झाला. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, प्रत्यक्षात होत आहेत. आता त्या शेतकऱ्यांकडे काय मार्ग आहे, म्हणजे प्रशासन सेटल झालं, एखाद्या वेळेला शासनही सेटल होते. अशा वेळेला न्यायव्यवस्था हे एकमेव माध्यम असतं. आणि म्हणून देशातली निवडणूक आयोग, देशातली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र राहणं त्या देशाच्या लोकशाहीचं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून ही लोकशाही अर्थात ही जिवंत राहिली पाहिजे. ती जिवंत राहिली तर या देशातला गोरगरीब वंचित उपेक्षित माणूस हा स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकेल. आणि म्हणून हे प्रत्येकाचं आपलं उत्तरदायित्व आहे की देशाच्या व्यवस्था, संविधानिक जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत, संस्थानं आहेत, ही त्यांचं जे पावित्र्य आहे ते टिकलं पाहिजे. सो माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप चांगला निर्णय या संदर्भानं घेतला आहे. त्यामुळे एक ट्रान्सपरन्सी या संदर्भात येईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक आयोगावर कोणी आरोप करू शकणार नाही. आणि म्हणून या निर्णयाचं सर्व स्तरातनं स्वागत होत आहे. सो थँक्यू सो मच आजच्या सेशनला जॉईन केल्याबद्दल. थँक्यू.